नमस्कार, मी महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री रवींद्र भुसारी बोलत आहे। आत्मीय कार्यकर्त्यांनो, दिनांक 25 सप्टेंबर 2016 पासून जनसंघाचे अध्यक्ष स्वर्गीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ होत आहे। जनसंघाची भक्कम बांधणी करणारे व एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते, अंत्योदय म्हणजेच गरीब माणसाचा कल्याणाचा विचार करणारे महान नेते अशी दीनदयालजींची ओळख आहे। त्यांच्या विचाराच्या आधारावरच आजचा भाजप उभा आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे याच विचाराचे पाईक आहेत। भाजपची आगामी वाटचाल दीनदयालजींच्या विचारांनी होणार आहे। पंडित दीनदयालजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात आपण सर्व नवे जुने कार्यकर्ते त्यांना नमन करूया। आगामी 23, 24, 25 सप्टेंबर रोजी कालिकत केरळ येथे राष्ट्रीय कार्यकारिणी संपन्न होत आहे। ज्या ठिकाणी 1967 साली पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जनसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती, त्याच कालिकतमध्ये पंडितजींच्या जन्मशताब्दीचा प्रारंभ 25 सप्टेंबर रोजी होणार आहे। दुपारी 3 ते 5 या वेळात आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे दीनदयालजी यांच्याविषयी भाषण होणार असून त्याचे सर्वदूर थेट प्रक्षेपण होणार आहे। आपण आपल्या बूथवर याचा कार्यक्रम करावा। एका ठिकाणी बूथच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दीनदयालजींच्या प्रतिमेस हार घालावा व मोदीजींचे भाषण एकत्रितपणे ऐकावे। असाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात मोठे स्क्रीन लावून मंडलस्थानी व जिल्हास्थानी करता येईल। सर्व जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की कार्यक्रमाची लगेचच मंडलानुसार योजना करावी व मंडल अध्यक्षांनी प्रत्येक बूथवर मंडलातून कार्यकर्ता जाईल व कार्यक्रम घडवेल अशी रचना करावी। सर्व मंडल अध्यक्षांनी कार्यक्रमाचे वृत्त जिल्हाध्यक्षांना कळवावे व जिल्हाध्यक्षांनी मंडलशहा किती कार्यक्रम झाले याची माहिती प्रदेशास 30 सप्टेंबर पूर्वी द्यावी। धन्यवाद।